नमस्कार, मी अमोल जाधव आणि आपण पाहत आहात पुणे सुपरफास्ट. पुणे सुपरफास्टमध्ये आज आपण एका विशेष व्यक्तीची मुलाखत घेणार आहोत. आंबेगावच्या राजकारणामध्ये ज्या व्यक्तीच्या नावाशिवाय आंबेगावचं राजकारण हे अपूर्ण आहे. अनेक वर्ष राजकारणामध्ये समाजकारणामध्ये काम केलेला हा व्यक्ती आज जिल्हा परिषद निवडणूक लढवत आहे. जो उमेदवार आहे ते विष्णुकाका हिंगे पाटील. आज विष्णुकाका हिंगे पाटील हे राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे या ठिकाणचे आंबेगाव तालुका अध्यक्ष आहेत. वळसे पाटलांचे खंदे समर्थक म्हणून ज्यांचं नाव घेतलं जातं. अनेक वर्ष वळसे पाटलांसोबत ज्यांनी काम केले ते विष्णुकाका हिंगे पाटील. काका नमस्कार. नमस्ते. आज निवडणुकीसाठी या ठिकाणी उभे आहात. पहिल्यांदा तुमचा परिचय सांगा आणि काय चिन्ह घेऊन तुम्ही आता समोर जात आहात त्याबद्दल सांगा. मी माझा अल्पसा परिचय करून देतो. मी विष्णू धर्माजी हिंगे, राहणार अवसरी बुद्रुक. खरं तर एक सर्वसाधारण कुटुंबामध्ये माझा जन्म झाला. माझे वडील शेती, गौंडीकाम आणि टेलरिंग असे व्यवसाय वडिलांनी केले. आम्ही 5 भाऊ 4 बहिणी, मोठं कुटुंब. आणि त्या परिस्थितीला तोंड देत असताना माझ्या आई आणि वडिलांनी अत्यंत कष्टानं आमच्या सर्व भावंडांना पदवीधर, द्विपदवीधर त्या ठिकाणी केला. पुढं आल्याच्या नंतर मी अण्णासाहेब आवटे कॉलेजला BAची डिग्री घेतली. सिम्बायोसिस लॉ कॉलेजला LLB केलं. आणि LLB करत असताना मी व्यवसायाची आवड असल्यामुळं, नेहमीच माझा व्यवसाय कला असल्यामुळं मी ऑइलच्या व्यवसायामध्ये पडलो. मी LLB करत असताना मला हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडची लिव्ह ऑइल आणि केरोसिनची एजन्सी मिळाली. त्याच्यातून मी माझ्या व्यवसायाला सुरुवात केली. व्यवसाय करत असताना त्याला जोड म्हणून वाहतूक व्यवसाय हा पिंपरी चिंचवडमध्ये मी सुरू केला. दरम्यानच्या काळामध्ये मी माझ्या व्यवसायामध्ये स्थिर स्थावर त्या ठिकाणी झालो. आणि स्थिर स्थावर होत असताना शैक्षणिक जीवनामध्ये ज्या मला अडचणी आल्या, त्या अडचणी मला माहीत असल्यामुळं माझी नेहमीच कल हा मदतीकडे त्या ठिकाणी राहिला. गोरगरीब विद्यार्थ्यांना मदत करत असताना त्यांच्यासाठी अनेक वेळेला मी त्यांची फी भरण्याचं काम, हॉस्टेलची फी भरण्याचं काम, शालेय साहित्य देण्याचं काम, अशी कामं त्या ठिकाणी सोशल करू लागलो. कॉलेजच्या जीवनामध्येच मला राजकारणाची, समाजकारणाची आवड असल्यामुळं कॉलेजला त्या काळामध्ये निवडणुका होत होत्या. आणि त्या निवडणुकामध्ये सहभाग घेऊन एक संघटन कौशल्य माझ्यामध्ये त्या ठिकाणी निर्माण झालं. अनेक मित्रपरिवार माझा या तालुक्यात आणि परिसरामध्ये निर्माण झाला. सगळं झालं हे पाहिलं. तुम्ही आता सांगितलं का तुम्ही एक उच्च शिक्षित आहात. दुसरं तुम्ही एक चांगले व्यावसायिक आहात, यशस्वी उद्योजक आहात. मात्र मी आंबेगाव तालुक्याच्या राजकारणामध्ये अनेक दशकं पाहतोय. एक विष्णुकाका हिंगे पाटील हे नाव आहे. नक्की तुम्ही कुणाचं बोट धरून राजकारणामध्ये आलात आणि कशा पद्धतीने तुम्ही राजकारणात स्थिर स्थावर झालात, काय सांगा. नामदार दिलीपरावजी वळसे पाटील यांची आणि माझी ओळख ही 88-89च्या काळामध्ये झाली. आणि आम्ही ज्या वेळेला व्यवसाय करत होतो त्यावेळेला आपली तालुक्याची जी परिस्थिती होती, एक मागासलेला तालुका म्हणून आपल्या तालुक्याची ख्याती होती. खरं तर राहणीमान देखील अत्यंत साधं होतं आणि कपड्यावरून आंबेगाव तालुक्याचा माणूस त्या ठिकाणी ओळखला जात होता. नामदार दिलीपरावजी वळसे पाटील हे उच्च शिक्षित आहेत. या माध्यमामधून साहेबांना त्या ठिकाणी मदत करायची अशी भूमिका आम्ही घेतली. आणि ती भूमिका घेत असताना साहेबांच्या बरोबर काम करू लागलो. युवक काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून काम करत असताना एक मोठं संघटन मी या तालुक्यामध्ये निर्माण केलं. आज जे तालुक्यामध्ये तुम्ही जी बरीच मंडळी पाहता, ती मंडळी देखील माझ्या नेतृत्वाखालीच त्या ठिकाणी तयार झालेली आहेत.
राजकारणात आलेली आहेत. हा राजकारणात आली, तयार झाली, पदं देखील त्यांना त्या ठिकाणी मिळाली. आणि साहेबांच्या बरोबर काम करता करता 1993 साली मी पुणे जिल्हा दूध संघामध्ये संचालक म्हणून त्या ठिकाणी बिनविरोध निवडून आलो. बिनविरोध निवडून आल्याच्या नंतर वयाच्या 33व्या वर्षीच त्या ठिकाणी अजितदादांनी, पवार साहेबांनी आणि नामदार दिलीपरावजी वळसे पाटील यांनी माझ्यावर पुणे जिल्हा दूध संघाची चेअरमन पदाची जबाबदारी टाकली. मी ती अत्यंत यशस्वीपणे पार पाडली. पुढच्या काळामध्ये 5 वेळेला मी सलग पुणे जिल्हा दूध संघामध्ये बिनविरोध निवडून आलो. आंबेगाव तालुक्यातील सर्व दूध उत्पादक आणि दूध संस्थांनी मला त्याच्यामध्ये सहकार्य फार मोठ्या प्रमाणामध्ये केलं. त्यानंतर 15-16 मध्ये पुन्हा मी पुणे जिल्हा दूध संघाचा चेअरमन झालो आणि सलग 7 वर्ष ती चेअरमन पदाची जबाबदारी माझ्यावर त्या ठिकाणी होती. या कालखंडामध्ये व्यवसायाचा अनुभव असल्यामुळं कात्रज हा एक ब्रँड तयार करायचा ही माझी भूमिका होती. त्याच्यामधून आम्ही दुग्धजन्य पदार्थाची निर्मिती सुरू केली, मिठाईची प्रोडक्शनची सुरुवात केली. त्याच्यामधून आमचं एक प्रोडक्शनचं बास्केट तयार झालं आणि त्या बास्केटमधून आम्ही साधारणतः पुणे आणि परिसरामध्ये 150 आउटलेट्स काढली आणि त्या आउटलेट्सच्या माध्यमातून संघाला चांगल्या पद्धतीचा फायदा झाला. तो फायदा शेतकऱ्यांना दर फरक म्हणून आम्ही त्या ठिकाणी वाटला. माझ्या कालखंडामध्ये साधारणतः 70 कोटी रुपये हे शेतकऱ्यांना आम्ही दर फरकामधून दिले. हे काम करत असताना कोंडापुरी या ठिकाणी पशुखाद्य कारखान्याची निर्मिती केली. पाईट या ठिकाणी मोठा सोलर प्रोजेक्ट बसवला. त्याच्यामधून संघाचे दर महिन्याला 15 ते 20 लाख रुपयाची बचत होऊ लागली. म्हणजे तुम्ही 70 कोटी रुपये दर फरकातून दिले, म्हणजे इतर शेतकऱ्याला मिळालेल्या बाजारभावापेक्षा कात्रजने 70 कोटी रुपये शेतकऱ्याला जास्त बाजारभाव मिळवून दिला असं म्हणायचं का तुम्हाला? तसंच मला म्हणायचे. जो दर फरक जो देतो आपण, जो सर्व ठिकाणी जो दूध खरेदीचा दर असतो तो दर तर दिलाच जातो, परंतु जो नफा होईल त्यामधून बोनस म्हणून किंवा दर फरक म्हणून आपण वर्षाच्या शेवटी नफ्यातली रक्कम पुन्हा त्यांना ती देतो शेतकऱ्यांना आणि तो एक जादा दर शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मिळतो. हा दर फरक देऊनसुद्धा आम्ही संघामध्ये पशुखाद्य कारखाना, सोलर प्रकल्प, ऑर्गॅनिक फर्टिलायझर प्रकल्प, हे असे प्रकल्प मी माझ्या कालखंडामध्ये निर्माण केले. ठीक आहे, हे सगळं झालं. मात्र हे सगळं करत असताना तुम्ही तुमच्या आता जो काही तालुका आहे किंवा आज तुम्ही ज्या गटामध्ये काम करताय या ठिकाणी बेरोजगारीसाठी काय काम केलं, येणाऱ्या काळात काय काम करणार आहेत? या ठिकाणी भरपूर मोठ्या प्रमाणात तरुण सध्या आहेत. सुशिक्षित बेरोजगारी ही समाजामध्ये निश्चितपणे त्या ठिकाणी आहे. मी ही कमी करण्याच्या दृष्टिकोनातून मी फार मोठा नेता नाही, एक कार्यकर्ता म्हणून पारगाव पेठ या ठिकाणी काही सहकाऱ्यांना बरोबर घेऊन आम्ही भीमाशंकर औद्योगिक सहकारी वसाहतीची निर्माण केली. ती निर्माण करत असताना आज त्या वसाहतीमध्ये 5 कारखाने चालू आहेत आणि 5 कारखानेमध्ये साधारणतः 200 लोक त्या ठिकाणी काम करत आहेत. अजून काही प्रकल्प येऊ घातलेले आहेत आणि मला त्या ठिकाणी आनंद या गोष्टीचा वाटतो की मला नोकरी किंवा व्यवसाय करायला ज्या पद्धतीनं अडचणी आल्या त्या इतरांना येऊ नये म्हणून त्या औद्योगिक सहकारी वसाहतीमध्ये मी मार्गदर्शन करण्याचं देखील काम करतो आणि पुढील काही काळामध्ये अनेक काही फॅक्टरीज त्या ठिकाणी येऊन रोजगार निर्मिती होऊ शकते असंही मला त्या ठिकाणी वाटतं. तसा तुम्ही आज अवसरी बुद्रुक जिल्हा परिषद निवडणूक लढवत आहात. या गटामध्ये आज तुम्ही जिल्हा परिषदेच्या माध्यमातून रस्ते, पाणी,
शिक्षण, आरोग्य याबाबत तुमचा काही विकासाचा आराखडा आहे का? काय विजन आहे का? तुम्ही माझं समाजकारण, राजकारण या गोष्टी पाहिलेल्या आहेत. आंबेगाव तालुक्यामध्ये पक्षाचं संघटन म्हणून मी गेले 30 वर्ष युवक काँग्रेसचा अध्यक्ष, 11-12 वर्ष आणि 17-18 वर्ष मी फादर बॉडीचा अध्यक्ष त्या ठिकाणी आहे. मी जे काम हातामध्ये घेतो ते प्रामाणिकपणे आणि अत्यंत निष्ठेनं ते काम मी करतो. त्याच्यामुळं महाराष्ट्र राज्यामध्ये एवढ्या वर्ष एखाद्या तालुक्याचा अध्यक्ष राहणं ही सोपी गोष्ट त्या ठिकाणी नाही. दुसरा विषय जे तो मी संघामध्ये काम केलं. संघामधलं काम हे सगळ्यांना त्या ठिकाणी अख्ख्या जिल्ह्याला ज्ञात आहे आणि म्हणूनच मी अशोकराव मोहोळाच्या नंतर एवढ्या कालावधीसाठी त्या ठिकाणी चेअरमन म्हणून राहिलो आणि मी स्वतःहून सांगितलं की मला 8 वर्ष मी या संघाचं चेअरमनपद त्या ठिकाणी जबाबदारी स्वीकारली, दुसरी कोणाला तरी द्यावी. त्याच्यानंतर मी माझ्या व्यवसायामध्ये अत्यंत शून्यामधून त्या ठिकाणी व्यवसाय पुढे नेण्याचा प्रयत्न केला. आज तुम्हाला मी सांगतो की आमच्या अवसरी बुद्रुक शिक्षण प्रसारक मंडळाचं विद्या विकास मंदिर अवसरी बुद्रुक या ठिकाणी आहे. त्या संस्थेचा मी गेले अनेक वर्ष त्या ठिकाणी अध्यक्ष म्हणून काम करतो. मी ज्यावेळेला संस्था ताब्यामध्ये घेतली त्यावेळेला संस्था ही ची परिस्थिती म्हणावं तशी चांगली नव्हती. परंतु आज आमचं विद्यालय हे आपल्या परिसरामध्ये सर्वात मोठं माध्यमिक विद्यालय त्या ठिकाणी आहे खेडेगावामधलं. आज माझ्या शाळेमध्ये 1600 विद्यार्थी त्या ठिकाणी शिक्षण घेतात. निकालाचा दर्जा अत्यंत मोठा आहे. इतर ॲक्टिव्हिटीजमध्ये देखील, खेळामध्ये देखील अनेक जिल्हा पातळीवर, राज्य पातळीवर आमचे विद्यार्थी त्या ठिकाणी गेलेले आहेत आणि मला आनंद आहे की जवळजवळ 50 विद्यार्थी माझे शाळेतून या ठिकाणी आपल्या अवसरी खुर्च्या इंजिनिअरिंग कॉलेजमधून इंजिनिअरची पदवी घेऊन बाहेर पडलेले आहे. 98-99% मार्क्स विद्यार्थी त्या ठिकाणी मिळवतात, कोणताही त्या ठिकाणी खाजगी क्लास न लावता. आणि म्हणून परिसरामधून साधारणतः जवळजवळ 800 विद्यार्थी वेगवेगळ्या ठिकाणाहून 25-25, 30-30 किलोमीटरहून येऊन माझ्या विद्यालयामध्ये त्या ठिकाणी ॲडमिशन घेतात. म्हणजे जिथं जिथं मी काम करतो ते काम मी निष्ठेने करतो आणि प्रगतीपथावर नेण्याचा निश्चितपणे प्रयत्न करतो. आज या अवसरी पिंपळगाव जिल्हा परिषद गटामध्ये मी ज्या वेळेला उमेदवारी करतो त्यावेळेला माझी विजन्स ही वेगळी आहेत. प्राथमिक गरजा ज्या आहेत त्या प्राथमिक गरजा तर त्या ठिकाणी पुरवलेल्याच पाहिजेत. परंतु याही पुढं जाऊन समजा ज्या आपल्या जिल्हा परिषदच्या शाळा आहेत त्या हायटेक कशा होतील, त्या शाळेमधले विद्यार्थी बाहेर चमकतील कसे, शाळेचा दर्जा आणि सुविधा देण्याचं काम मी निश्चितपणे त्या ठिकाणी करेल. छोट्या छोट्या काही वस्ती आहेत की त्या वस्त्या थोड्याशा नाही म्हटलं तरी दुर्लक्षित त्या ठिकाणी आहेत. मग त्याच्यामध्ये ठाकर समाज असेल, भिल्ल समाज असेल, हे जे समाज आहेत या समाजांना सुविधा पुरवणं ही अत्यंत काळाची गरज आहे. आणि मी माझ्या आयुष्यामध्ये अशा ज्या दुर्लक्षित वस्ती ज्या आहेत त्या वस्त्यांमध्ये काम करून एक चांगलं दर्जेदार गाव त्या ठिकाणी कसं निर्माण होईल, त्यांच्या शैक्षणिक आणि एकंदरीत राहणीमान आणि आर्थिक परिस्थिती कशी सुधारेल याचा माझा निश्चितपणे त्या ठिकाणी प्रयत्न राहील. आणि मी सांगतो की तुम्ही माझा इतिहास त्या ठिकाणी पाहिलेला आहे की जे काम मी हातामध्ये घेतो ते निष्ठेनं आणि प्रयत्नपूर्वक पुढं नेण्याचं काम मी आजपर्यंतच्या आयुष्यामध्ये केलेलं आहे. आणि मी तुम्हाला सांगतो हा जिल्हा परिषद गट जो आहे हा गट कोणत्याही सुविधेपासून वंचित राहणार नाही याची पूर्ण काळजी मी त्या ठिकाणी घेईल. आणि आंबेगाव तालुका हा आज बारामतीच्या नंतर प्रगतीपथावर असलेला तालुका त्या ठिकाणी समजला जातो. परंतु हा तालुका बारामतीच्या बरोबर नेऊन ठेवण्याचं काम निश्चितपणे या पुढच्या कालखंडामध्ये आम्ही करू. आणि हे करत असताना पहिलं मॉडेल जिल्हा परिषद गट म्हणून हा अवसरी पिंपळगाव गट हा निश्चितपणे आम्ही त्या ठिकाणी निर्माण करू. ज्या ज्या ठिकाणी नैसर्गिक सोर्सेस आहेत त्या नैसर्गिक सोर्सेसचा उपयोग करून ॲग्रिकल्चर टुरिझम कसं वाढेल याही दृष्टिकोनातून निश्चितपणे प्रयत्न करू, ज्याच्यामधून रोजगार निर्मिती देखील होऊ शकते. हा आमचा दृष्टिकोन त्या ठिकाणी आहे. आणि साधारणतः छोट्या शेतकऱ्यांना मदत कशी करता येईल, त्याच्या छोट्या शेतीमध्ये पाण्याची सुविधा कशी निर्माण करता येईल, रस्त्याची सुविधा कशी निर्माण करता येईल आणि त्याचा असलेला शेती व्यवसाय सुखकर कसा करता येईल या दृष्टिकोनातून आम्ही निश्चितपणे प्रयत्न करू. राष्ट्रवादी अजित पवार पक्षामध्ये अनेक वर्ष काम करतात. आधी राष्ट्रवादीत करत होता, आता पक्ष कुठंतरी हे झालं. अजितदादांची जी कामाची पद्धत आहे, एक वेगवान निर्णय, विकासाची धोरणं
आणि त्यानंतर वळसे पाटील, एक विकास पुरुष आंबेगाव तालुक्यातले, त्यांच्याबरोबर तुम्ही आज त्यांच्या हाताला हात धरून काम करताय. कशा पद्धतीने या जिल्हा परिषद गटामध्ये निवडून आल्यावर काम करणार आणि काय आदर्श घेणार आहात ह्या दोन्ही नेत्यांकडून? आजपर्यंत मी सहकारामध्ये आणि संघटनेमध्ये काम केलेलं आहे. अजितदादा पवार यांची राजकीय सुरुवात ज्या वेळेला झाली त्यावेळेला मी पुणे जिल्हा विद्यार्थी ग्रामीण संघटनेचं काम करत होतो. आपल्या तालुक्यातून आलेल्या विद्यार्थ्यांना हॉस्टेलची उपलब्धता पुण्यामध्ये होत नव्हती. स्पॉट बेसिसवर राहणं आपल्या विद्यार्थ्यांना परवडणार नव्हतं आणि त्या कालखंडामध्ये आम्ही अजितदादा यांना भेटण्यासाठी, एक युवा नेतृत्व म्हणून भेटण्यासाठी गेलो आणि त्यांना आम्ही विनंती केली की आंबेगाव तालुक्यामध्ये अशी विद्यार्थ्यांना राहण्याची सोय कुठं होत नाही, म्हणून तुम्ही आम्हाला मदत करावी. आणि त्या वेळेला अजितदादांनी आपल्या तालुक्यातील विद्यार्थ्यांना प्रत्येक हॉस्टेलमध्ये 2-3 जागा ह्या निर्माण करून दिल्या आणि अत्यंत प्रामाणिकपणे आम्हाला त्या ठिकाणी त्यांचं सहकार्य जे लाभलं त्याच्यामध्ये कोणताही त्यांचा स्वार्थ किंवा काही नव्हतं. फक्त विद्यार्थ्यांना मदत करणं हाच त्यांचा उद्देश त्या ठिकाणी होता. आणि त्याच कालखंडामध्ये अजितदादांचा माझा त्या ठिकाणी परिचय झाला. अजितदादाचं एक वैशिष्ट्य आहे की एकदा भेटलेला माणूस ते लक्षामध्ये त्या ठिकाणी ठेवतात. नेहमी कोणत्याही सभेला आले किंवा कोणत्याही कार्यक्रमाला जरी आले किंवा मी जिल्हा दूध संघाचा जरी चेअरमन होतो तरी ते मला विष्णू या नावानेच त्या ठिकाणी संबोधित करायचे. कार्यकर्त्यांवर प्रेम करण्याची जी त्यांची पद्धत होती ती अत्यंत आगळीवेगळी होती. रागवले तरी पुढच्या कोणत्या आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना कधी दादांचा राग त्या ठिकाणी आला नाही. काही चुकलं तरी समजून सांगण्याची भूमिका त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये घेतली. खरं तर राजकीय जीवनामध्ये माझा आणि त्यांचा अत्यंत तरुणपणामध्येच त्या ठिकाणी संपर्क आला. दादांना जवळून पाहण्याचं मला त्या ठिकाणी भाग्यही लाभलं. मी एक दिवशी दादांच्या बंगल्यावर त्या ठिकाणी गेलो होतो आणि जेवणाची वेळ होती. जेवणाच्या वेळ होती तर अनेक कार्यकर्ते होते, परंतु सुरुवातीचा कार्यकर्ता म्हणून दादांनी मला त्या ठिकाणी आतमध्ये बोलून घेतलं. दादांच्या टेबलावरच त्या ठिकाणी मी जेवण केलं आणि कार्यकर्त्यांच्या बाबतीमध्ये दादांची जी भूमिका नेहमी राहिली ही भावाप्रमाणे त्या ठिकाणी भूमिका राहिली, मुलांप्रमाणे राहिली. नेहमीच त्यांचा मार्गदर्शन आणि एकंदरीतची जी भावनिकता जी म्हणतो किंवा प्रेम जे म्हणतो आपण, हे दादांनी आमच्यावर आतोनात त्या ठिकाणी केलं. माझ्याबरोबरचे अनेक कार्यकर्ते आज इथं राजकारणात, समाजकारणामध्ये काम करतात. अनेकांना दादांचं निश्चितपणे सहकार्य त्या ठिकाणी लाभलं. खरं तर फार मोठं दुःख आहे की आमच्या राज्याचा एक मोठा नेता हा एकरी नावाने ज्या वेळेला संबोधतो त्यावेळेला एक आगळा वेगळा आनंद खरं तर त्या मनाला मिळतो. आज विष्णू म्हणून हाक मारणारं एवढं मोठं नेतृत्व पुढच्या आयुष्यात मिळेल असं मला त्या ठिकाणी वाटत नाही. नक्कीच. एकंदरीत अजितदादांचे तुमचे चांगले संबंध होते. आज तुम्ही त्या माध्यमातून, वळसे पाटलांच्या माध्यमातून या ठिकाणी विकास कामं केली, हे पण ठीक झालं. आता निवडणुकीच्या रिंगणात आहात तुम्ही, हा एक रणसंग्राम आहे. आज तसं पाहायला गेलं तर विरोधी पक्ष जो आहे, तो विरोधी उमेदवार जो आहे तो तुमच्या वेगवेगळ्या पद्धतीने टीका करतोय. वेगवेगळे व्हिडिओ बनवले जातात, सोशल मीडियाच्या माध्यमातून टीका केली जाते. ह्या सगळ्या टीकेला तुम्ही उत्तर द्या. नामदार दिलीपरावजी वळसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली तयार होत असताना विकास आणि काम हा आमचा राजकारणातील, समाजकारणातील पहिला उद्देश आहे. कुणी टीका करते, काय बोलते याच्याशी मला काही घेणं देणं नाही. एक छोटा कार्यकर्ता म्हणून मी जे तालुक्यामध्ये जे काम केलेलं आहे हे सर्वांना त्या ठिकाणी ज्ञात आहे. राजकारणातील दिवस चांगले असो वाईट असो, परंतु निष्ठेनं आणि श्रद्धेनंच राहायचं हा माझ्या जीवनामधलं एक हे प्रिन्सिपल आहे. आणि दिलीपरावजी वळसे पाटील यांच्याबरोबर काम करत असताना मी हेच शिकलो की कुणावरही काही निंदा, नालस्ती वगैरे वगैरे काही करायचं नाही. आपलं काम बोललं पाहिजे. आपलं समाजामधलं असलेलं एकंदरीत
जे दायित्व आहे ते दायित्व आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करायचा, एवढंच माझा त्या ठिकाणी उद्देश आहे. जे टीका करतायत त्यांनी त्यांचं कार्य सांगावं. आपण समाजासाठी किंवा आपल्या जीवनामध्ये इतरांसाठी आपण काय केलं आहे याचं थोडंसं कुठंतरी आपल्या स्वतःच्या मनामध्ये अवलोकन करावं आणि मग दुसऱ्यावर त्या ठिकाणी टीका करावी. टीकेला मी उत्तर देत बसणार नाही आणि जनता त्याच्या संदर्भातला निर्णय निश्चितपणे त्या ठिकाणी घेईल. गेले 35 वर्ष या समाजामध्ये काम करत असताना लोकांनी आमचा स्वभाव बघितलेला आहे, लोकांनी आमचं वागणं बघितलेलं आहे, लोकांनी आमचं काम बी बघितलेलं आहे. त्याच्यामुळं मला त्याची फार काही काळजी वाटत नाही. जी आंबेगाव तालुक्यातील जनता सुज्ञ आहे आणि ती निश्चितपणे योग्य निर्णय घेईल याची मला पूर्ण खात्री आहे. हे होते आपल्यासोबत विष्णू काका हिंगे पाटील. हे आता अवसरी बुद्रुक जिल्हा परिषद गटामधून निवडणूक लढत आहेत. हे सगळं असताना विरोधक या ठिकाणी जे काही समज पसरवत आहेत, जे चुकीच्या पद्धतीने मॅसेज पसरवत आहेत, ह्या सर्व गोष्टींना आता यांनी उत्तर दिले आहे. त्याचबरोबर बॉस ऑलवेज राईट या ठिकाणी दिलीपरावजी वळसे पाटील यांनी या उमेदवाराला उभं केलं आहे आणि या ठिकाणी लढायला सांगितलं आहे, म्हणून ही निवडणूक लढत आहे असं विष्णू काका हिंगे पाटील यांचं म्हणणं आहे. येणाऱ्या काळामध्ये अवसरी बुद्रुक जिल्हा परिषद गटामध्ये कशा पद्धतीने विकास करणार आहे, काय ध्येय धोरणं आहेत, याबद्दल विष्णू काकांनी आता सविस्तर आपल्याला सांगितलं आहे. आंबेगाव तालुक्यातील जनता ही सुज्ञ आहे, ती योग्य निर्णय घेणारच असं यांनी आता सांगितलेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आम्हाला लोक निवडून देतील असा यांना विश्वास आहे. अमोल जाधव, पुणे सुपरफास्ट, अवसरी बुद्रुक.